केलं होतं त्या विरोधात हे आंदोलन होतं आणि पोलिसांनी आता जे आहे आंदोलकांना ताब्यात घेतला। 3 ते 4 जण खरं तर या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते, मात्र पोलिसांनी आता कुठेतरी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि जे काही आंदोलन करणारे होते त्यांना लागल्यात अटक करण्यात आली। क्या बताइए? ये सरकार की पूरी तरह से तानाशाही है। स्टूडेंट्स की आवाज, छात्रों की आवाज दबाने का काम किया जा रहा है, युवाओं की आवाज दबाने का काम किया जा रहा है। और यहाँ पे पूरे भ्रष्ट शिक्षा मंत्री, चाहे धर्मेंद्र प्रधान हो या जोशी हो, दोनों भ्रष्ट शिक्षा मंत्री है, उनको छात्रों के ऊपर लादने का काम किया जा रहा है, छात्रों की आवाज दबाने का काम किया जा रहा है। पूरा भ्रष्टाचार है यहाँ पे, पूरी तरह से तानाशाही चल रही है देश के अंदर। पाहू शकतो कुठेतरी आक्रमक आंदोलक झाले होते, परवानगी घेतली नव्हती, अशा पद्धतीचे फलक घेऊन जे आहे त्यांनी आंदोलन केलं होतं। त्यामुळे त्यांनी पोलिसांनी जे आहे आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न खरं तर सुरू होता, मात्र पोलिसांनी परवानगी दिली नव्हती। RSS सारखे पोस्टर हातात घेतलेले, कंगना रनौतचे पोस्टर त्यांच्या हातामध्ये होते आणि पोलिसांनी त्यांना नाकारलं। खरं तर हे सगळे आंदोलक जे होते ते नाग नदीमध्ये जाऊन हे फोटो जे आहे ते विसर्जन करणार होते, मात्र पोलिसांनी जे आहे परवानगी नाकारलेली होती। आंदोलन सुरू झालं, तात्काळ पोलिसांनी त्या आंदोलकांना ताब्यात घेतला आणि पोलीस वाहनामध्ये घेऊन जे आहे त्यांना घेऊन गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया आपण। काय सांगाल? त्यांना परवानगी नव्हती, आंदोलकांना परवानगी देण्यात आली नव्हती, त्यामुळे कुठेतरी आंदोलकांना ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलं आहे। खरं तर मोजकेच आंदोलक आले होते आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। जे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहे आयुष नवले, काय सांगाल? काय नेमकं तुमचं आंदोलन होतं? खरं तर पोलिसांनी तुम्हाला अगोदर ताब्यात घेतलं, तुमचे पदाधिकारी जास्त नव्हते। खरं तर आंदोलनाला आम्ही परमिशन मागितली होती, पण परमिशन न मिळाल्यामुळे आमचे पदाधिकारी आणि जे आमचे एनजी लोक आहेत, विद्यार्थी आहेत, ते येऊ शकले नाही। आणि हा आंदोलन आम्ही यासाठी केला, जे कंगना रनौतने एक स्टेटमेंट दिलं होतं की हे गटर जनरेशन आहे, त्यावरती आम्ही हे प्रोटेस्ट केलं आहे की ज्या जेनजीमुळे भारत आज एवढा विकसित होतोय, जे फ्युचर आहे त्या फ्युचरला ही गटर जनरेशन बोलत आहे, म्हणून आम्ही हे आंदोलन केलं। काय नेमकं आंदोलनाचं स्वरूप होतं? पोलिसांनी तुम्हाला अगोदरच ताब्यात घेतलं? बघा, कुठलीही गोष्ट आम्ही सरकारविरोधात किंवा कुठल्याही MP विरोधात करतो त्यावेळेस आम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने पोलीस प्रशासन हे थांबवतं, नेहमी थांबवतं। जर आम्ही चांगल्या गोष्टीसाठी आवाज उठवत असलो, कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टीसाठी आवाज उठवत असलो तर आम्हाला थांबवलं जातं। काय आंदोलन काय होतं? तुम्ही त्या फोटोचं काय करणार होते हातात? ज्या प्रकारे कंगना रनौतने आम्हाला बोललं की हे एक जे गटर जनरेशन आहे, तर आम्ही अशाच प्रकारे त्या कंगना रनौतचा फोटो गटरमध्ये टाकणार होतो। कंगना रनौतचा फोटो जो होता तो नागपूरच्या नागनाल्यामध्ये टाकणार होता, मात्र पोलिसांनी परवानगी अगोदरच नाकारली होती, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतला। मात्र मोठा गोंधळ उडल्याचा पाहायला मिळाला। एक जे महिला पदाधिकारी होते तिने जोरदार या सगळ्या प्रदर्शनाला विरोध केला, घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला। अखेर पोलिसांनी जे आहे ते सगळ्यांना ताब्यात घेतलं आणि दुसऱ्या स्थळी हलवण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर।